बया 16 जून 2018 प्रति फौजी अजिंक्य शिंदे साहब. तारीख टाकली, नाव लिहिलं. आता हा इशय रमजान के लिए यास्मीन के घर जाने की परवानगी. परवानगी 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 परवानगीला हिंदी मध्ये काय बोलतात? परवानगी, हा परवानगीच म्हणतात. परवानगी मिळणे बाबत. झाला का स्वयंपाक? हे काय टमाटे घेतलेत. अगं बया, अजून सुरुवात व्हायची का? होय. नाही, काय लिहायचं? नाही, फौजी अजिंक्य शिंदे. फौजी काय मदत करू का? काय गरज नाही. आम्हाला कोण मदत करायला होतं का? आमचं आम्ही करायचोच ना. असू दे, करते मी. जातो. समजा जमलं पाहिजे तिला. आयो, कोथिंबीर धुवायची राहिलीच की. मी धुवून आणते. मम्मी, मी तिचं काम वाढवायला बघत होते आणि तुम्हालाच वरड. राहू दे, मी बघते काय करायचं ती. तू नका तिचं काम वाढू. चल आराम करू. आहो, बोला. जेवण कसं झालं होतं? हा, चांगलं होतं. एवढा विचार करायला लागतोय व्हय? बायकोशी बोलताना नीट विचार करून बोलत जा, असं मित्रांनी सांगितलंय. कुणी? मित्रांनी. हा, ते परमिशन. कसली परमिशन? अहो, मग कशी सांगितलं होतं की यास्मीनकडे जायची. हा, ही होय. हा. लेटर लिहिलंय का? होय. कुठे बघू, काय म्हणणं आहे? हे घ्या. प्रति फौजी अजिंक्य शिंदे साहब. विषय रमजान के लिए यास्मीन के घर जाने की परवानगी मिळणे बाबत. बर,
फौजी साहब, आज ईद है। मैं यास्मीन के घर शीर खुरमा बनाने के लिए जाने का है। आप मुझे परमिशन देंगे, ये खात्री है? आपकी शीतल अजिंक्य शिंदे। अय काय झालं असाला? अगं असं कोणी लिहितोय लेटर? मला असंच येतं. हा मग परमिशन आहे ना? शितले, मला एक सांग, तू माझ्याकडे परमिशन मागतीस याचं कारण काय? काय म्हणजे आता कुठल्या बी बाईनं काय बी करायच्या अगोदर तिच्या नवऱ्याची परवानगी घेतलीच पाहिजे की. का? का म्हणजे असंच तर असतंय. कुणी ठरवलंय? माहित नाही. शितले, कुठल्या बी बाईला परमिशन घ्यायची गरज का पडते? स्वतःच्या मैत्रिणीला भेटायचे, एखादी गोष्ट शिकायची, त्यासाठी नवऱ्याची परमिशन का घ्यावी लागते? आपल्याकडे परंपराच आहे की कुठली बी गोष्ट करण्याच्या अगोदर एकमेकांना विचारलं पाहिजेच आहे की. हा, दोघांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, एकमेकांचं मत माहिती करून घेतलं पाहिजे. त्याला परमिशन घेणं असं म्हणत नाहीत. आणि हे बघ, प्रत्येक बाईनं तिच्या आयुष्यातले निर्णय तिने घेतले पाहिजे. आणि अगदी एखाद्या वेळेस तिला निर्णय घेताना मदत पाहिजे असेल तर मदत करणं प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्य. आणि प्रत्येक बाईला बरं वाईट कळतं. हा, प्रत्येक वेळी तिचा निर्णय बरोबरच असेल असं नाही, पण तेव्हा तिच्या नवऱ्यानं जर चुकलं माकलं तर तिच्या सोबत राहायला पाहिजे. आणि मला माहिती आहे तू कुठलाच निर्णय चुकीचा घेणार नाही. म्हणजे मी यास्मीनकडे जाऊ ना? परत तेच? शितले, तुला वाटतंय ना जावं, तर मग जा. हा, थँक्यू फौजी. जेडे, काय झालं ग? अशी का बसलीस? मग काय करू? किचन मध्ये शीतल काम करते, मम्मी आत बसली तिची फेडरेशनची कामं करत. जिंके त्यांच्या कामात आहेत, जिजी देवा पुढे बसली आणि तुम्ही तुमच्या कामात आहे. मग मी कुणाशी बोलू आणि काय करू? काय काम करायला गेले तर मम्मी करू देत नाही. कुठं बाहेर पडायचं म्हणलं तर ते बी पडता येत नाही. लोक काय म्हणतील हाच विचार येतो मनात. तुम्ही सगळे तुमच्या कामात आहे, मग मी काय करू? तिथं तरी बसू का नको? अगं जेडे, असं का बोलतीयस ग? मग कसं बोलू? जेडे, मला कळतंय संजय तुझ्याशी असं वागल्यामुळे तुला या परिस्थितीतनं जावं लागतंय बा, पण आपला काही इलाज आहे का? आपल्या हातात काय आहे? जेडे, मला वाटतंय आपण एकदा संजयशी बोलावं. अगं आतापर्यंत त्यांचा राग निवळला असेल. त्याची काहीच गरज नाही. आपण 17दा फोन केले पण त्यांनी एकदा बी फोन उचलला नाही. तुम्ही त्यांच्या घरी गेला तर तुम्हाला नको तसं बोलले.
आता आपल्यातल्या कुणाचा अपमान झालेला मला नाही चालणार. अगं पण पप्पा, जो माणूस तुम्हाला नको ते बोलला त्या माणसाचं तोंड बी बघायचं नाही मला. जेडे, अगं असं म्हणून कसं चालेल? हे बघा पप्पा, तुम्हाला मी इथं नको असेल ना तर तसं सांगा. कुठं जायचं ते माझं मी बघते. अगं जेडे, मामा, हं? डबा. मामा, अरे गाडी पुसून ठेवली मी. हा? अरे तूच सांगितलं होतंस की. बर. मामा, काय ग? मामा, मी जेडीचं बोलणं ऐकलं. मामा, अहो, तुमच्या मनाला जो त्रास होतोय ना तो मला कळतोय. मला जरा कुठं काय झालं की नानाला जो त्रास होतो तो मी त्यांच्या डोळ्यात बघितलाय. आणि आज तोच त्रास मी जेडी साठी तुमच्या डोळ्यात बघते. मला माहितीये कुठल्याच बापाला आवडणार नाही त्याच्या पोरीबर असं झालेलं. शीतल, तुला कळतंय ह्यातच सगळं आलं. तर जेडीचं कसं करावं ते काय कळना बघ. मामा, अहो, आपण काहीतरी प्रयत्न करूया की. अगं अजून किती प्रयत्न करायचे? एवढे प्रयत्न केले तरी काय उपयोगच होईना झालाय. मी न पुष्पी त्यांच्या घरी गेलो होतो त्यांची मनधरणी करायला, पण ते त्यांचा ठेका सोडायला तयारच नाहीत. संजू तर काय ऐकूनच घेना. एक शब्द ऐकला नाही ग त्यांनी आमचा. मी म्हंटल रागात आहेत, 2 दिवसांनी राग शांत होईल, आपण फोनवर बोलू त्यांच्याशी. पण माझा फोन पण उचलत नाहीत ते आता. रोज रोज घराच्या एडीला असं बघतो ना, काळीच तीळ तुटत माझं. डोळ्याला डोळा लागत नाही, घशाखाली घास उतरत नाही, कामात लक्ष लागत नाही. वाटत कसं होणार हिच. शीतल, बापाचं काळीच आहे का माझं? कोण बोलणार त्यांच्याशी? कोण त्यांना समजून सांगणार? कुठून तरी धागा जुळला पाहिजे का ना? मी त्यांच्याशी बोलून बघू का? शीतल, अगं तू कसं बोलणार आणि त्यांना कसं वाटेल का? काय हरकत आहे? अजिंक्य किंवा तुम्ही कोणी बोललात तर त्यांना पटायचं नाही. त्यांना असं वाटेल की लेकीचा विचार करून तिच्यासाठी तुम्ही बोलताय. मी जर माझी बाजू मांडली आणि अजिंक्य आणि जेडी बद्दल जो काही गैरसमज झालाय तो नीट समजावून दूर केला तर त्यांना पटेल असं मला वाटतंय. म्हणजे तुम्हाला जर हरकत नसेल तरच मी बोलून बघते. तुझ्या बोलण्याने जेडीचं भलं होणार असेल तर तू बोल त्यांच्याशी. मामा, हं? येतो.
तुला खरंच असं वाटतंय का तू संजयशी बोललं पाहिजे? होय, मला असं वाटतंय की माझ्या बोलण्याने कदाचित फरक पडेल. पण ते माणूस कुणाचं ऐकून घेत नाही. होय, पण आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायचे सोडले तर जयडीचं कसं होणार? आणि हे तर फक्त जयडीच उदास नाही तर तिच्यामुळे अख्खं घर उदास आहे. आणि हे घर मला हसरं पाहिजे, त्यासाठी मला हे करावं लागलच. शितले, मला लई बरं वाटतंय बघ तू या घरात संजयडीचा एवढा विचार करतीस. भाऊजी, मी तुम्हाला शब्द दिला होता की जयडीची काळजी घेईन, तिच्या भल्यासाठी कधीच मागचा पुढचा विचार करणार नाही. हा, मी बोलून बघू का त्यांच्याशी? नाही नाही, माझं तर काय ऐकूनच घेणार नाहीत ते. कारण त्या दिवशी आवाज सोडून बोललो त्यांच्यावर. तूच बोल आणि तू बोलल्याने सगळं नीट होईल असं मला बी वाटतंय. पण त्यांना जे काही कळलं ते खोटं आहे हे तुला त्यांना पटवून देता येईल का? भाऊजी, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? 100%. मग मला त्यांचा नंबर द्या, मी बोलते त्यांच्याशी. काय जितू शेठ, आता ओळख बी दाखव नाही की? नाही, असं काय नाही, लक्ष नव्हतं. तेच म्हणतोय आम्ही पण, आमच्याकडे लक्षच नाही तुमचं. नाही तसं नाही, जरा कामाच्या गडबडीत होतो ना म्हणून. बरं, आमच्या कामाचं काय झालं? तुमच्या कामाचं हाय की लक्षात आहे. मग कधी देणार? ते तू की असं गेलं महिनाभर बोलताय हा? भावाला दुबईला जाताना लाख रुपये मागायला आलास, तेव्हा मागच्या 40 पिढ्याचं कौतुक सांगत होतास की. ते तू की पैसे. घरी आलो तेव्हा मोकळ्या हाताने माघारी पाठवलंय. आता नेमकं पैसे कधी देणार ते सांग. पैसे देणार की. द्यायला तर लागणारच आहेत, पण कधी? ते 15 दिवसाच्या बोलीवर पैसे उचलले होते, आता महिना झाला. पैसे कधी देणार ती बोल. फोन केला तर तो बी उचलायचा बंद केलास की. नाही, फोन घरी असतोय ना. तू जात नाहीस का घरात? जातोय की. मग मिस कॉल बघून फोन करता येत नाही का? हा, 15 दिवसात पैसे नाही दिलं तर काय परिणाम होतील ती सांगितलं होतं ना. ते पुरीचं लग्न झालं ना आमच्या, आणि त्यात ऊस बी जळून खाक झाला. ए, तुझं रडगाणं ऐकायला आलो का? पैसे कधी देणार बोल. 8 दिवसात, आठवड्या परत देतो की. जर 15 दिवसात पैसे नाही दिलं तर ते कसं वसूल करायचं ते आम्हाला बी चांगलंच माहितीये. आणि लय शहाणपणा करायचा नाही, कळलं ना? कोण होती ती माणसं? ती मदत केली होती त्यांनी आपल्याला. ओळखीची आहेत ती. जाऊ दे. तू कशी आहे? मी हाय बरी. कुठे निघाली होतीस? ते मी जयडीच्या नवऱ्याला म्हणजे संजयला भेटायला चालले. का? त्यांच्यावर बोलून सगळा गैरसमज दूर करणार आहे. आताच फोनवर बोलणं झालं, पण म्हणलं भेटून बोलावं. एकटीच निघालीस? होय. अग पण एकटीन जायचं काय कारण आहे? काय काळजी करू नकस, मामा आणि आजाबर बोलूनच निघाले. चल मी बी येतो तुझ्यावर. नाही नाही, तू कशाला, मी जाते की. जातीस? होय. सावकाश जाय. जितू काका पहिल्यांदा एवढ्या टेन्शन मध्ये होता
घरी सगळं नीट असेल ना?